नमस्कार, माझे नाव प्रणाली पाटील. आज आपण डीप लर्निंगमधील एक कॉन्सेप्ट बघणार आहोत, तो म्हणजे अंडरफिटिंग आणि ओव्हरफिटिंग. अंडरफिटिंग आणि ओव्हरफिटिंग हे दोन डीप लर्निंगमध्ये तसंच मशीन लर्निंगमध्ये फेस केले जाणारे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत, जे की खूप वेळा रिअल वर्ल्ड सिनारिओजमध्ये लॅक करू शकतात. नो 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 बास कर काहीतरी. ठीक आहे, लास्ट आहे, काय होईल ते होईल. नमस्कार, माझे नाव प्रणाली पाटील. आज आपण डीप लर्निंगमधील एक कॉन्सेप्ट बघणार आहोत, तो म्हणजे अंडरफिटिंग आणि ओव्हरफिटिंग. अंडरफिटिंग ओव्हरफिटिंग हे मशीन लर्निंग तसंच डीप लर्निंगमध्ये फेस केले जाणारे दोन मोठे प्रॉब्लेम आहेत. तर चला पाहूया काय आहेत ते. तर ते पाहण्याआधी लेट्स सी टेस्टिंग डेटा, ट्रेनिंग डेटा आणि व्हॅलिडेशन डेटा काय असतो. टेस्टिंग डेटा ज्याच्यावरती आपण आपलं मॉडेल टेस्ट करतो की ते चांगलं रिस्पॉन्स देतं आहे की नाही देत आहे. ट्रेनिंग डेटा जो आपण मॉडेलला ट्रेन करण्यासाठी यूज केला जातो. आणि व्हॅलिडेशन डेटा म्हणजे आपण मॉडेल टेस्टिंगसाठी व्हॅलिडेशन डेटा यूज करतो. म्हणजेच अंडरफिटिंग कधी होतं, जेव्हा मॉडेल ट्रेनिंग डेटावरती चांगले रिस्पॉन्सेस नाही देत. आणि ओव्हरफिटिंग केव्हा होतं, जेव्हा ते ट्रेनिंग डेटावरती खूप चांगले रिस्पॉन्सेस देतं पण टेस्टिंग डेटावरती रिस्पॉन्सेस चांगले नाही देत. तर मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगचं मेन गोल असतं की मॉडेल जो डेटा दिला आहे त्याच्यावरती फुल जनरलाइज्ड वेमध्ये ट्रेन झालं पाहिजे. त्यांना फक्त पॅटर्न्स न लक्षात ठेवता एखादा नवीन प्रॉब्लेम आला तरीही त्याच्यावरती चांगले प्रेडिक्शन्स दिले पाहिजेत. तर अंडरफिटिंग कधी होतं, जेव्हा मॉडेल जे आहे ते खूप सिम्पल असतं. आणि ओव्हरफिटिंग कधी होतं, जेव्हा डेटा हा खूप सिम्पल असतो आणि मॉडेल्स खूप कॉम्प्लेक्स असतं. जर आपण हे दोन प्रॉब्लेम्स इम्प्रूव्ह केले तर आपण आपल्या मॉडेलची ॲक्युरेसी वाढवू शकतो, रोबस्टनेस वाढवू शकतो, तसेच आपले प्रेडिक्शन्स रिलायबल बनवू शकतो. आणि हे कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे टू इव्हॅल्युएट आवर मॉडेल्स आणि मॉडेल्सची कॉम्प्लेक्सिटी. तर काय कॉन्सेप्ट आहेत, तर जेव्हा मॉडेल आपल्या डेटा सेटमधून डेटा कॅप्चर करत नाही नीट पद्धतीने, तर तेव्हा ते अंडरफिटिंग ते मॉडेल होतं. तर ते दोन्ही डेटा सेट ट्रेनिंग आणि टेस्टिंगवरती पुअरली वर्क करतं, जिथं हाय व्हेरियन्स, लो व्हेरियन्स अँड हाय बायस असतो. आणि हे मेनली याचं कारण असतं, मॉडेल खूप साधं असतं, डेटा जो दिला आहे तोही खूप इनइफिशियंट असतो आणि इररिलेव्हंट असतो त्या मॉडेलला ट्रेन करण्यासाठी. तर ओव्हरफिटिंग काय, जेव्हा डेटा सेट खूप कमी असतो आणि मॉडेल खूप कॉम्प्लेक्स असतं, जसं की डीप लर्निंग मॉडेल्स असतं, तेव्हा ते कॉम्प्लेक्स मॉडेल सिम्पल डेटामधला नॉईजही कॅप्चर करतं. त्यामुळं ते ट्रेनिंग डेटावरती खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करतं आणि टेस्टिंग डेटावरती नॉट गिव्ह अस अ गुड रिस्पॉन्स. तिथं काय होतं, तर लो बायस अँड हाय व्हेरियन्स. सो कॉमन कॉजेस काय असतील, तर मॉडेल इज टू कॉम्प्लेक्स, डेटा सेट आर टू लेस, टू मेनी पॅरामीटर्स आर मिसिंग. सो प्रॉब्लेम कधी फेस करतो, जसं की तुम्ही लिनियर रिग्रेशन यूज करता अशा डेटावरती, जिचं की आपल्याला कर्व डेटा सेटमध्ये प्रेझेंट होत असतो. आणखी ओव्हरफिटिंग, जेव्हा आपण मॉडेल डीप लर्निंगसारखं वापरतो पण डेटा सेट खूप कमी असतो. त्याच्यानंतर इथं जर डायग्राममध्ये पाहिलं तर ट्रेनिंग डेटा जेव्हा जास्त असतो तेव्हा ते अंडरफिटिंगला जातं. व्हॅलिडेशन डेटा जेव्हा जास्त असतो तेव्हा ते ओव्हरफिटिंगला जातं. आणखी जेव्हा मॉडेल या डेटा सेट बरोबर फिजिबल असेल तर इट बिकम अ गुड मॉडेल. सो मॉडेल लर्न करतं too little bit because of limited parameters we have given to the model. It doesn't capture the essential relationship जे प्रेझेंट असतं फीचर्समध्ये, व्हेरिएबल्समध्ये, डेटासेटमध्ये प्रेझेंट असलेल्या. ट्रेनिंग आणि टेस्टिंग डेटामधले एरर हे खूप हाय असतात. आणि ओव्हरफिटिंगमध्ये मॉडेल खूप जास्त लर्न करतं त्या डेटाबद्दल, त्याचे म्हणजे त्याचे जे नॉईज असतो तो पण लर्न करतं सगळा. त्यामुळं ट्रेनिंग डेटाचा एरर हा खूप कमी येतो आणि टेस्टिंग डेटाचा एरर खूप जास्त येतो. त्यामुळे रिअल वर्ल्ड सिनारिओजमध्ये
असे ओव्हरफिटिंगचे प्रॉब्लेम खूप फेस केले जातात. जसं की बायस हा प्रेझेंट होतो अंडरफिटिंगमुळं आणि व्हेरियन्स हा होतो सेन्सिटिव्हिटी टू स्मॉल डेटा चेंजेस. त्याच्यानंतर इश्यूज काय आहेत तर अंडरफिटिंगमध्ये मॉडेल फेल करतं टू कॅप्चर इसेन्शियल रिलेशनशिप जे असतात डेटासेटमधले ते, इनॲक्युरेट प्रेडिक्शन्स करतं. त्याच्यानंतर रिअल वर्ल्ड पॅटर्न्स जे आहेत ते मिस आऊट करतं. तसंच ओव्हरफिटिंगमध्ये मॉडेल हे आहे ते ट्रेनिंगवरती खूप चांगली ॲक्युरेसी देतं. त्याच्यानंतर लॅक ऑफ अनसीन डेटा वरती ते खूप खराब प्रेडिक्शन्स करतं. आउटलायर्स आहेत, नॉईस आहे, तो सगळा कॅप्चर करतं. त्यामुळे हे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट ओव्हरफिटिंग जे आहे ते स्मॉलर डेटासेटवरती वापरणं. सो समरी काय आहे तर अंडरफिटिंग आणि ओव्हरफिटिंग हे दोन मेन खूप फेस केले जाणारे प्रॉब्लेम आहेत डीप लर्निंगमध्ये. त्याचप्रकारे अंडरफिटिंगमध्ये जे मॉडेल आहे ते खूप सिम्पल असतं आणि डेटासेट हा वास्ट पण असतो आणि ते तिथं कॅप्चरही करत नाही डेटासेटमधले रिलेशन्स जे आहेत ते. ओव्हरफिटिंगमध्ये काय होतं तर मॉडेल ते खूप कॉम्प्लेक्स असतं आणि डेटासेट खूप कमी असतं आणि अनसीन डेटावरती खूप खराब परफॉर्म करतं. आपण हे जे आहे ते अचीव करू शकतो बाय बॅलन्सिंग आवर बायस व्हेरियन्स ट्रेड ऑफ अँड टेक्निक्स हे आपण यूज करू शकतो. जसं की रेग्युलरायझेशनमध्ये L1 रेग्युलरायझेशन असू दे, L2 रेग्युलरायझेशन असू दे, फीचर सिलेक्शन असू दे किंवा अर्ली स्टॉपिंग क्रायटेरिया असू दे, जेणेकरून मॉडेल जास्त फिटही नाही होणार आणि होत असेल तर ते अर्ली स्टॉपिंग करेल. सो थँक्यू.